अशोक खरात प्रकरणात मुनगंटीवार आक्रमक झालेत। भर चौकात खरातला सुया टोचल्या पाहिजेत असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय। अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एक एक सुई टोचत साऱ्या सुई टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं माझ्या मनात जेव्हा येतं। याचं कारण आहे त्यांनी केलेले अघोरी कामं, किती वाईट कृत्य केलं। माझ्यासारख्या कायद्याने चालण्याचा नेहमीच विचार करणाऱ्याला वाटतं की एक दिवसासाठी कायदा बदलला पाहिजे, तसं एक दिवसाचा मुख्यमंत्री होता तसा एक दिवसाचा कायदा बदलला पाहिजे। नो कोड, नो चार्जशीट, चौकात उभं करून सुयांनी टोचलं पाहिजे। अहो काय तुम्ही विटंबना लावली। खरात प्रकरण अतिशय गलिच्छ आहे, आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलंय। खरात फाईल्स किळसवाणं प्रकरण असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले। त्यामुळे आदित्य ठाकरेंनी खरात प्रकरणावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलंय। खरात प्रकरण अतिशय किळसवाणं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। बघा, हा सगळा विचित्र प्रकार आहे, एकदम गलिच्छ प्रकार आहे जो काही या खरात फाईल्स बाहेर आल्यात। मला जास्ती त्याच्यावर वक्तव्य करायचं नाही, कारण प्रत्येक गोष्ट जी काही ऐकत जातोय खरोखर किळस येण्यासारखा प्रकार आहे, म्हणून मी त्याच्यात जास्ती काही बोलत नाही। पण जे काही मी पाहतोय ऐकतोय भयानक आहे। मंत्र्यांचा कारभार मुख्यमंत्र्यांना पटतो का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना हा सवाल उपस्थित केलाय। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत, दोषींवर कारवाई होईल, दत्ता भरणेंनी प्रत्युत्तर दिलंय। बघा, आता काय आहे की तो व्हिडिओ मी पाहिला नाही आणि पाहायचा पण नाही, पाहायची कोणाची इच्छा नाहीये। पण महत्वाची गोष्ट हीच आहे की मला वाटतं हे प्रकरण एक आहे, पण त्याच्या आधी देखील त्यांच्या पीएनं बरोबर ट्रॅप करून मंत्रालयामध्ये लाच घेताना पकडलं होतं। तर ह्या अनेक गोष्टी अशा सरकार आणि असं कारभार जे आता आपण साताऱ्यात पण पाहिलं असेल जे काही झालेलं आहे, कोण मार खाणारा मंत्री आहे, कोण मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा मंत्री आहे, असं सगळं कारभार घेऊन मुख्यमंत्री कुठपर्यंत काम करणार आहेत आणि जे त्यांच्या आजूबाजूला लोक आहेत जे मंत्रिमंडळात काम करत आहेत, कोण कॅपस्टीन फाईल मध्ये आहे, कोण भ्रष्टाचारात आहे, कोण भलत्या काही व्हिडिओ मध्ये आहे, खरोखर हे मुख्यमंत्री महोदयांना पटते का? त्यांची जी इमेज आहे आणि बाकीचा जो आजूबाजूचा कारभार आहे त्याच्यावर त्यांनी विचार करावा। या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी कालच चौकशीचे आदेश दिलेले आहेत। सगळ्यांचे फोटो सगळ्याच नेत्यांचे फोटो त्यांनी केलेले, असं राष्ट्रवादीला कोणी टार्गेट केलेलं नाही, असं म्हणणं पण चुकीचं मला वाटतं।